अंबरनाथमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। मात्र मतदान केंद्राबाहेर आपण पाहतोय मोठा गोंधळ निर्माण झालाय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे। निकेश शार्दूल आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील। निकेश, नक्की काय घडलंय? जर पाहिलं तर सकाळपासूनच अंबरनाथ नगर पंचायतची जी काही मतदान प्रक्रिया जी आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती। काँग्रेस आणि भाजपकडनं शिंदेच्या शिवसेनेकडनं बोगस मतदार आणल्याचा आरोप जो आहे तो पहिल्यांदा केला होता। त्यानंतर काँग्रेसकडनं शिंदेच्या शिवसेनेचे ज्या मतदार आहेत जे मतदान केंद्रापर्यंत जात आहेत त्यांना रोखण्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसकडनं करत आल्याच्या नंतर आता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते दोघंही आमने सामने झालेले आहेत। एकमेकांमध्ये हाणामारीची घटना देखील घडलेली आहे। पोलीस जे आहेत ते सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात, मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत। अजून देखील वातावरण जे आहे ते या ठिकाणी मोठं तापलेलं पाहायला मिळत आहेत। एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। धक्काबुक्की झालेली आहे आणि अजून देखील हाणामारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली त्यामुळे पाहायला मिळते। त्यामुळे आता संतापाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण ह्या परिसरामध्ये असलेलं पाहायला मिळत आहे। पण निकेश, आता हा जो सगळा राडा सुरू आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली का? नक्कीच जे काही मतदार मतदान केंद्रापर्यंत जात आहेत त्यांना त्या मतदार केंद्रापर्यंत सध्या तरी जाऊन देत नाही। त्यामुळे ही मतदान प्रक्रिया जी आहे ती देखील कुठेतरी खोळंबलेली पाहायला मिळते। कारण हा जो वाद जो होता तो सकाळी जो शांत वाटत होता, सकाळनंतर शांत झालेला होता, त्यानंतर दुपारनंतर आता हा वाद जो आहे तो अजून चिघळल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन्ही पक्षाचे उमेदवार देखील एकमेकांना भिडलेले आहेत। उमेदवारांप्रमाणे कार्यकर्ते देखील आमने सामने आलेले आहेत, ते देखील एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी जी आहे ती सुरू केलेली आहे। काही वेळापूर्वी देखील त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती, त्यावेळेला पोलिसांनी मध्यस्थी केलेली होती। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आले आणि त्यानंतर परत काँग्रेसचे कार्यकर्ते जे मोठ्या संख्येने एकत्र या ठिकाणी जमले आणि पुन्हा एकदा हाणामारीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय। निकेश, आता तिकडे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि काँग्रेस यांच्यामध्ये हाणामारी सुरू आहे, वादावादी सुरू आहे, पण ते तिथले मतदान केंद्रावरचे ते बूथवरचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी देखील हुज्जत घालतायत का? नक्कीच आता जे पोलीस जे आहेत ते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते सावरासावर करताना पाहायला मिळत आहेत। मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते ऐकण्यास तयार नाहीयेत। दोन्हीकडनं जे आहेत ते शिवीगाळ आणि हाणामारी जी आहे ती पूर्णपणे सुरू असलेली पाहायला मिळते। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। अनेक आरोप जे आहेत ते सकाळपासूनच या दोन्ही पक्षांनी केलेले होते। खरं तर शिंदेच्या शिवसेनेचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी बोगस मतदार आणण्याचा आरोप जो आहे तो पहिल्यांदा केलेला होता। त्यावेळेला काँग्रेस आणि भाजप या दोघांनी मिळून जे आहेत ते आरोप केलेले होते। मात्र आता हे आरोप जे आहेत ते हाणामारीमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस जे आहेत ते सध्या तरी मध्यस्थी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं तुम्ही पाहता की अजून देखील वाद जो आहे तो अजून देखील सुरू आहे। दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते भिडलेले पाहायला मिळत आहेत। तर काँग्रेसचे नेते आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत ते देखील एकमेकांना समोरासमोर भिडलेले पाहायला मिळत आहेत। पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, मात्र कुठेही पोलिसांना देखील हे कार्यकर्ते जे आहेत ते आवडत नसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे कार्यकर्ते आहेत जे आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काही वेळापूर्वी शिंदेच्या शिवसेनेने भूमिका घेतलेली होती की कुठल्याही प्रकारे मतदान जे आहे ते होऊ देणार नाही। मात्र दादा नेमकं काय घडलं होतं? पुन्हा एकदा आमने सामने आलेले नेमकं काय घडलं होतं? अनेकदा तुम्ही आरोप केलेले होते। हे दुसरं टाइम आहे। याच्या अगोदर यांच्या फॉर्च्युनर इनोवा डायरेक्ट गेटच्या समोर 100 मीटरला रेषा वळून आम्ही ताकीद दिली त्या बूथवरती कोणी जायचं नाही, त्यांनी बंद केला। आता आमच्या माणसाला मारला, प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी आहे, त्याच्या गळ्यात कार्ड आहे, त्याला काय मारला लोकांनी? इथे बूथवर मारतात, बूथवर। नेमकं वादाचं कारण नेमकं आम्हाला काय माहित, आम्ही तर तिकडे होतो, आम्ही तर आता धावून आलोय। आमच्या माणसाला मारला धावून आलो आम्ही तर इथं येत पण नाही।
हे होते काँग्रेसचे पदाधिकारी. समोरच शिंदेच्या शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत. पुरावा दाखवा पुरावा दाखवा पुरावा दाखवा पुरावा दाखवा पुरावा दाखवा शिवसेनेचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे दोन्ही आता आमने सामने आहेत. एकमेकांवरती आरोप केलेले आहेत. निकेश, तिथले कर्मचारी जे आहेत मतदान केंद्रावरचे, त्यांच्याशी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता का? नेमका राडा कशावरून सुरू झाला? मतदारांना अडवण्यावरून हा राडा जो आहे तो सध्या तरी झालेला पाहायला मिळतो. आतमध्ये जे हे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र जमलेले मिळालेले होते आणि त्याच वेळेला हा राडा जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. आता सध्या जे आहे ते पोलीस कार्यकर्त्यांची जी आहे ती पांगवापांगवी करताना पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी मतदान सुरू आहे ते मतदान केंद्र, या वोटिंग बूथचं जे बूथ पक्षाचे जे बूथ आहे त्या बूथ पासून 100 निकेश, आपण पाहतोय काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अंबरनाथ मधल्या मतदान केंद्राबाहेर मोठी बाचाबाची झाली आहे. तिथे हाणामारीपर्यंत हा सगळा वाद गेलेला आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. नेमका हा वाद कुठून सुरू झाला आणि पोलिसांची यात काय भूमिका आहे? पोलीस आता तिथल्या कार्यकर्त्या